नमस्कार. आता पुढची माहिती मी परत कंटिन्यू करत आहे. हा थर्ड पार्ट आहे. तुम्ही आत टेम्पलेटवर आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन्स दिसतील. फॉन्ट, कलर इत्यादी, इत्यादी. आता तुम्हाला फॉन्ट आणि कलर वेबसाईटची कशी हवी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आमचे सर्वसाधारणपणे ही वेबसाईट ही ब्लू कलरमध्ये असते आणि ती सुंदर दिसते म्हणून कलर ब्लू हा आता तुम्ही तिथं सिलेक्ट करा. आणि फॉन्टमध्ये इंटर अँड पॉपिन्स जे काही 5वा नंबरचे हे दिलेलं आहे फॉन्ट, तो तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. नंतर तुम्हाला येईल सिलेक्ट फीचर्स. त्या सिलेक्ट फीचर्समधून ऑप्टिमाइज फॉर SEO हे ऑप्शन सिलेक्ट करा. बाकी जे काही ऑप्शन्स असतील ते सिलेक्ट करू नका. नंतर तुमचे डिटेल्स लिहा, जसे नेम, ईमेल ID. नंतर तुम्हाला ते विचारतील तुम्ही बिगनर आहात का किंवा तर बिगनर असे लिहा. नंतर तुम्ही वेबसाईट ही जी बिल्ड करतात ती कुणासाठी करतात, तर तिथं मायसेल्फ माझ्यासाठी असे लिहा. नंतर टर्म कंडिशन्स ह्या ॲग्री आहेत असे लिहून तुम्ही हे सर्व माहिती सबमिट करा. सबमिटवर क्लिक करा. नंतर थोडा वेळ वाट पहा. नंतर सगळे ते अपलोड होईल तोपर्यंत तिथं थोडा वेळ वाट पाहावी लागेल. नंतर तुम्हाला टॉपवर तुम्हाला आल्यानंतर स्टार्टवर तुम्ही क्लिक करा. आणि तुम्हाला नंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ब्लॉग असे पेज दिसेल. ते ब्लॉग पेजवर आल्यानंतर तुम्हाला ती रिफ्रेश करावी लागेल. मग रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला ते तुमचं डोमेन नेम वगैरे ते सगळे दिसेल आणि मग तिथं आल्यानंतर ती रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, युअर वेबसाईट इज रेडी. एवढीच त्याची माहिती आहे वेबसाईटबद्दल. थँक्यू. धन्यवाद.